तर आज आपण चाललोय आपल्या मित्राच्या भावाच्या लग्नात. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या ओएसएन चॅनल युट्यूब वरती. तर आपण चाललो होतो नीरा या ठिकाणी. तर मित्राच्या भावाचं लग्न होतं. आज आपल्या सोबत होते आपले छोटे बंधू म्हणजे अमर भाऊ. सासवडच्या पुढे आलो होतो तेवढ्याच म्हणलं एक मिनी व्लॉग पण काढावा, कारण की लय दिवस आले मिनी व्लॉग नव्हता टाकला. वातावरण जसं होतं तसं रस्ता पण लयच खतरनाक बनवला होता. सासवडचा नवीनच बायपास झाला होता म्हणून गाडी काही चांगलीच पळवली होती. आपण पण डायरेक्ट 100लाच टेकवली होती गाडी. पण चांगलाच उशीर झाला होता म्हणून आता लवकर जाऊ म्हणलं, कारण की 2:30चं लग्न होतं आणि आपण निघलोच होतो 1 वाजता. आता जरा जोरात चालवं म्हणलं तर तेवढ्यातच आपल्या बारक्या भावाला ताणच लागली. काय पाणी बिनी पिऊन म्हणलं आता निघू. तर वेळ झाली चांगलीच 1-1:30 वाजला होता आपल्याला. मग काय आता म्हणलं चांगलं दाम ठेवायचं त्या गाडीत. तर बसलो आता निवांत गाडीवर, म्हणलं आता निघलो. तेवढं तर आलो जेजुरी. काही जायला पॉसिबल नव्हतं म्हणून लांबनं दर्शन घेऊन म्हणलं आता पुढे निघू. पुढे आलोच होतो की वातावरण पण एकच नंबर झालं. म्हणलं आता बारक्या भावाला म्हणलं येताना रील्स बीस काढू मस्त पैकी, एकदम क्वालिटी वातावरण झाले. तो पण म्हणला हा. आणि तुमच्या भावाला पण इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या. तुमचा भाऊ एकदम भारी भारी रील्स काढतो. जर आवडत असेल तर लाईक करा, फॉलो करा. आणि युट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब तर नक्कीच करून जावा. आणि ज्याची भीती होती नक्की तेच झालं. गेले लग्न चालूच झालं होतं तेवढं आपणच पोहोचलो होतो तिथं. मग काय गेल्या म्हणलं पहिलं फोटो काढून घेऊ. श्रेयश भाऊन पण पाहिजे तर वेगळं चालू होतं. ते आपले सगळे मित्र आलते तिथं. पंडित मामा तर काय यांची विधीत चालू होती आणि फोटो पण नव्हते काढू देत आम्हाला. म्हणलं जाऊ दे राव मामा, फोटो बिटो काढू दे, आम्हाला भूक लागले. काय फोटो काढून अक्षदाला शुभेच्छा देऊन वहिनीला शुभेच्छा देऊन आपण निघलो डायरेक्ट जेवायचं म्हणलं. लय भूक लागली होती. पण भाई श्रेयश भाऊचे काहीतरी 1:40 चालूच होते. जेवण मात्र लयच क्वालिटी झालते. आणि आपले सगळे मित्र परिवार निम्मे पुढे आलते, निम्मे मागे होते. श्रेयश भाऊ पण भाई मागून आलते आणि बाकीचे सगळे पुढे होते. मग काय काही गणेश शेठच भाऊ येते. म्हणलं निघू. मग काय तेवढं जसं म्हणलं होतं तसं फोटो बिटो काढले सगळे पोरांनी निवांत मध्ये थांबून. आपण पण तिथे रील्स वगैरे काढले. जसं घाटाच्या खाली आलो ट्रॅफिक बघून तर वातावरण टाईट झालं, कारण की ट्रॅफिकच एवढं लागलं होतं की काय सांगावं. इथल्या ट्रॅफिक मध्ये कोण कोण अडकले हे नक्की कमेंट करून सांगा, कारण की मला पण बघायचं याच्यामध्ये कोण कोण नक्की अडकलं. आता आपल्याला सगळं इथलं माहिती आहे म्हणल्यावर सगळे शॉर्टकट पण माहितीच असणार. मग काय शॉर्टकट मारायला डायरेक्ट घरी आलो. आम्ही व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा तुमच्या भावाला. जर व्हिडिओ आवडला असेल तर भेटू पुढच्या मिनी व्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी जय महाराष्ट्र.